सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात एकाकी महिलांना लक्ष्य करून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या भामट्यांनी धुमाकूळ घातलाय। वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या 3 दिवसात घडलेल्या 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 महिलांकडील सुमारे 2 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत। खोपडी येथे शेतात काम करणाऱ्या शैला संपत दराडे यांना तिघा भामट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटले। आरोपींनी त्यांच्या कानातील कर्णफुले बळजबरीने ओढून काढली, त्यानंतर गळ्यातील मंगळसूत्रही हिसकावून घेतले। या घटनेत सुमारे 1 लाख रुपयांचे दागिने चोरीला गेले। दुसरी घटना मरहळ शिवारात घडली। सुरेगाव येथील सिंधुबाई बबन कुऱ्हे वय वर्ष 63 या जनावरांसाठी पाला घेऊन जात असताना काळ्या दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सुमारे 1 लाख रुपये किमतीची सोन्याची पोत तोडून पलायन केले। दोन्ही घटनांप्रकरणी वावी पोलिसात गुन्हे दाखल असून आरोपींचा शोध सुरू आहे। महिलांनी निर्जन ठिकाणी एकट्याने जाणे टाळावे व सतर्क राहावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी केले। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी सिन्नर प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट। शैला संपत दराडे शेतामध्ये मी काम करीत होते। रमेश दराडे त्यांच्या शेतामध्ये संगीता रमेश दराडे संगीतावती माजोडीला आम्ही शेतामध्ये गवळ काढीत होतो। काढता काढता मग ते मोटरसायकल 1 जण आले तर ते मला पाणी पाणी मागितलं। आम्ही म्हणलं तिथं पाणी पिया। ते पाणी पेले नाही, ते तिथं गरके मारित राहिले आमच्या भोवती। गरम पाणी म्हणले तर गरम पाणी म्हणता म्हणता ते आम्हाला लईच हे करी सुटले। तर त्याला आम्ही म्हणलो का तुम्ही कोणले बा, तुम्ही कशाला आले बा इकडं? तर ते म्हणा आम्ही दारूची पार्टी करायला आलो। दारूची पार्टी इकडं कशाची म्हणलो। तर ते लगेच चाकू काढला, लगेच माझ्या मांग लागले। लगेच माझ्या मांग लागले। तर ती बाई म्हणा हे चाकू कायला काढला? तर तो म्हणतो तुमचं मटर करायला काढला। तर ती बाई मग बेली, ती बाई पळाली। तर मला काही पळता आलं नाही, माझा पाय मोडेल होता। मी तिथं निंदित होते। निंदता मग ते माझ्याला धाक दिला। धाक देऊन मला म्हणत तू आवाज केला तर तुला चाकून हे करी। तर मी म्हणले माझ्या कानातले मी काढून देतो हाताना। ते ऐकू शकले नाही, ते ना माझे कानच कापून घेतला। कान कापून धाक घेऊन पळून गेले। तरी मी त्यांना म्हणले ना मी देते, तर ते कुठे ऐकू शकते आहे। ते माझ्या माग कान कापून निघून गेले। माझ्या पाठीवर मला मारून गेले। तर आता काय तुम्ही बघा बा, एवढी विनंती तुम्हाला।